पाटील आणि पाटील किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कोलिमच्या वड्या दाखवणार आहे। म्हणजे जो आपला समुद्रामध्ये कोलिम मिळतो त्याच्या वड्या बनवणार। म्हणजे ज्यावेळेस कोलंबी मोठी प्रकार असते आणि त्याच्यानंतर करंदी, करंदीनंतर जवळा आणि जवळानंतर कोलिम, अशा पद्धतीने हा छोटा छोटा बारीक असा जाळीमध्ये कोलिम जो पकडला जातो त्याच्या मी आज वड्या बनवणार आहे। ह्या वड्या ना खूप सुंदर लागतात आणि खूप छान बनतात। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। कोलिमच्या वड्या बनवण्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि साहित्य हे खूप मोजकं आणि आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या ह्या सगळ्या वस्तू आहेत। तर सर्वप्रथम मी घेतलेले आहेत 2 मोठे कांदे आणि ते बारीक असे कापून घेतलेत। आपल्याला हा कांदा आहे ना हा बारीक कापूनच घ्यायचा आहे। त्यानंतर हिंग पावडर घेतले पाव चमचा, आलं लसूण पेस्ट घेतली आहे 1 चमचा, त्यानंतर नारळ, ओला नारळ घेतला हा खिचून घेतलेला आहे 1 वाटी, बेसन घेतलंय 1 वाटी आणि त्याच्या थोडं जास्त आपण घेतलंय तांदळाचं पीठ आणि कोथिंबीर घेतलंय 1 वाटी बारीक अशी कापून घेतलेली आहे। कोथिंबीरचा वापर आपण जास्त करायचा आहे। मीठ चवीनुसार घ्यायचं आहे कारण कोलिमच्या वड्या आपण करणार आहेत आणि ऑलरेडी कोलिम मध्ये मीठ असतं त्याच्यामुळे आपण मीठ कमी यूज करणार आहेत। 1 मिरची घेतलंय मोठी बारीक अशी कापून घेतली आहे। तुम्हाला जसं तिखट लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घेतल्या तरी सुद्धा चालेल। लिंबूचा रस घेतलेला आहे तो अर्धा लिंबू कट करून आपण रस काढलेला आहे। त्यानंतर हळद घेतली आहे अर्धा चमचा, गरम मसाला घेतलाय 1 चमचा, 2 चमचे घरगुती मसाला घेतलेला आहे आणि हा आपला कोलिम आहे। हा कोलिम जो आहे ना हा आपला साठवणीचा कोलिम आहे। हा जो मी गेल्या वर्षी भरून ठेवला होता, आलं आणि लसूण असं सुकवून मी तो भरला होता आणि स्टोरेज करून मी फ्रीज मध्ये हा भरून ठेवला होता। तर आज तुम्हाला मी ह्या स्टोरेज केलेल्या कोलिम पासून वड्या बनवून दाखवणार आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य हे कांद्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। हा कोलिम आहे ना जवळजवळ मी हा 3 चमचे कोलिम घेतलेला आहे। आलं लसूण पेस्ट, हिंग पावडर, हळद, मसाला, गरम मसाला, मिरची, मीठ, ओला नारळ, कोथिंबीर, बेसन, तांदळाचं पीठ आणि लिंबूचा रस। त्यानंतर मी तेल घेतलेले आहे 2 छोटे चमचे, त्यामध्ये घालायचे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। मस्त मी मिश्रण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये ना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये। कारण काय असतं कांद्याला ना भरपूर पाणी सुटतं आणि त्या कांद्याच्या बरोबरच आपण हे सगळं मिश्रण मळून घ्यायचं आहे। बघा मस्त आपलं असं रेडी झालेलं आहे पीठ। आता ह्या कोलिमच्या आपण वड्या घालणार आहेत। त्याच्यासाठी काय करायचं 10 मिनिटांसाठी हे आपण मिश्रण सगळं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। आता हे ना मस्त मॅरिनेट झालेलं आहे। तर आता आपल्याला वड्या थापायच्या आहेत। त्याच्यासाठी मी ही कोलिमची वाटी होती अगोदर त्याच्यामध्ये पाणी घेतलंय। हे थोडंसं पाणी आहे ना हे आपल्या हाताला असं लावून घ्यायचंय आणि त्यानंतर एक असा गोळा करून घ्यायचा आणि त्यानंतर हा असा थापून घ्यायचा। पाण्याचा हात लावायचा अशा पद्धतीने असे छोटे छोटे गोल गोल असे वडे थापून घ्यायचे। मी तवा घेतलाय आणि त्याच्यामध्ये तेल घातले। तुमच्या घरात जो तवा असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल, लोखंडी तवा असेल तरी सुद्धा चालेल। तर ह्यामध्ये ना आता आपण वड्या थापून घेतलेल्या त्या टाकायच्या। अशी एक एक वडी टाकून घ्यायची।
अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या थापून घेतलेल्या आहेत। वड्या थापताना खूप जाड असं थापायच्या नाहीयेत, आपल्याला थोड्या पातळ अशा थापायच्या आहेत, कारण का ते व्यवस्थित शिजल्या पाहिजेत। आता एक साईडने आपण मस्त खरपूस अशा तळून घेऊया। ह्या वड्या आहेत ना मी 5 मिनिटांसाठी मंद आचेवर एक साईडने फ्राय करून घेतलेत। आता हे आपण पलटी करूया। मस्त अशी वडी रेडी झाली आहे आणि खूप सुंदर फ्राय झालेली आहे। अशा सगळ्या आपण पलटी करून घेऊया। मस्त आपल्या वड्या खरपूस अशा फ्राय झाल्यात आणि या वड्या आपण ज्या केल्यात ना ह्या शालो फ्राय केल्यात। आता ह्या फ्राय झालेल्या वड्या मी सगळ्या काढून घेते आणि बाकीच्या ज्या आहेत त्या आपण करून घेऊया। खूप सुंदर आणि ह्या कोलिमच्या वड्या आहेत, त्याच्यामुळे एकदम टेस्टी आणि घमघमाट असा सुगंध सुटलाय। आता दुसऱ्या सुद्धा मी या वड्या अशा थापून घेते। असं तुम्ही जर का ना डायरेक्ट असं थोडासा गोळा बनवला आणि त्यानंतर असं पूर्ण असं थापून घेतला ना तरी सुद्धा चालेल, पण थोडा थोडा ना पाण्याचा अशा वेळेस ना असा हात लावायचा आहे बस अशा पद्धतीने। आजच्या आपल्या कोलिमच्या वड्या रेडी झालेत। ह्या वड्या ना तुम्ही कोकम सार किंवा चिंचकडी जर का बनवलं तर भातासोबत एवढ्या सुंदर ह्या वड्या लागतात ना, आणि ह्याची टेस्ट ना पावसाळ्यामध्ये एक वेगळीच असते। तुम्ही नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि खूप छान होतात ह्या वड्या। ह्या वड्या ना तुम्ही संध्याकाळी सॉस बरोबर करून सुद्धा मुलांना देऊ शकतात। तर ह्या वड्या खूप सुंदर झालेल्या आहेत आणि मी अक्षरशः ती खाऊन बघितली आहे आणि खूप टेस्टी अशी झालेली आहे। ही वडी जी दाखवली आहे मी पारंपरिक पद्धतीने ह्या वड्या दाखवलेल्या आहेत। जर का तुम्हाला या वड्या आवडल्या तर तुमचा नक्की अभिप्राय मला कमेंटमध्ये कळवा। चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद। असाच भेटूया आपण एक छानशा व्हिडिओला।